खवलेवाले किंग साईजच असते आणि हा रावस. 12वीचा रिझल्ट आहे ना? किती टक्के पडले तुम्हाला? मी ना थर्ड स्टँडर्डला. थर्डला? हा. बापरे, अख्खा क्रॅब खाल्लास? हा. मटन स्पेशलिस्ट. आज चुलीवरचा मटन बनवलंय, कसं वाटतंय? हा, हळदीच्या मटणाची आठवण झाली एकदम. नमस्कार मंडळी, फ्लेवर्स ऑफ कोलीवाडा. आज सीफूड थाली फेस्टिवलचा दिवस दुसरा आणि आलोय आपण ऐरोली सेक्टर 9 फ्लेवर्स ऑफ कोलीवाड्यामध्ये. ते ऋषाली ताई आहेत, नमस्कार. नमस्कार. हो, कशी आहे तयारी? दुसरा दिवस. तयारी सगळी जोरात चालू आहे. हा, तर काय मासली बघायला मिळणार आहे आज? आज पण आपले नेहमीप्रमाणे पापलेट आहेत. हे बघा, खवलेवाले आहेत. हा, आपण बिना खवल्याचे पापलेटच नाही आणत. हा, आणि खवलेवाली. आपली सुरमई तर किंग साईजच असते, एकदम किंग साईज. हे बघा. काल थाली बघून सर्व हैराण झाले. हो. आणि आज पण आणि सोडलंय हा बघा. रावस. हा, रावस. हे बघा. हा, रत्नागिरीवरनं आलेले. हा, ते रावस रावस खाऊन त्यांना आहे. रत्नागिरीची आठवण आली. हो. हे बघा, अशी ताजी ताजी मासली आपण देत आलोय. मग आज पण याच ऑर्डर आहेत ना हो, आपल्याला? याच ऑर्डर येतात आज पण हा, आपल्याला. याच ऑर्डर आहेत आणि सोबत प्रॉन्स थाली, मटन, चिकन सर्व काही आहे. बोंबील पण आहेत ना? बोंबील आहेत, हा. तिसऱ्या आहेत, चिंबोर आहेत आपल्याकडे. ओके. आणि प्लस आपली कोळंबी तर फेमसच आहे. राईस आहे, कोळंबी मसाला आहे, कोळंबीचा रस्सा आहे. तर किचन मध्ये काय काय सुरू आहे ते पण सांगा. किचन मध्ये हे बघा, पापलेट चालू आहेत, बोंबील चालू आहेत सध्या आपले. हा, आणि या काय चालतायत? आणि या आपल्या स्टार्ट टू एंड पासूनच्या म्हणजे जवळजवळ आज 2 वर्ष कंप्लीट झाल्यात. हा. तेव्हापासून तुम्ही ह्यांचा चेहरा बघताय बघा, ज्योतिवाहिनी. हा, आणि thumbnail मध्ये माझी पण दिसले मामी, असतील. हिला पण 2 वर्ष झाली. आणि ही माझी मोठी बहीण हो. सख्खी. हा, तिला 2 दिवसच झाले. नाही, तिला 2 महिने झाले. अच्छा, 2 महिने झाले. हा. हा, आणि ही पण आपली रेग्युलर मुलं आहेत सगळी. यांना पण तुम्ही नेहमी बघता. हा विनय आहे, हॅलो. हा दीप आहे, सर्व. आणि हा चिराग आहे. हा, चिराग भाऊ ना हा तुमचा? भाऊ आहे. हा, खूप मेहनतीने काम हो करतात हो, सर्व. सगळे. हो. ते मामा नाही आले? मामा हा, मामा सर्वांना स्टार्टर देत असतात. देत ते आज असतात. दिसत नाही. हा, पण 2 इकडे वर्ष झाली. गिरीश सर आलेत बघा. आम्हाला 6 वर्ष झाली. 6 वर्ष हो, लग्नाला आम्हाला 6 वर्ष झाली. अॅनिव्हर्सरी आहे आज. ऐकत होतो ना, ह्याला 2 नाही, वर्ष झाली. झाली, ह्याला 1 वर्ष झाली. हा, लग्नाला 6 वर्ष झाली. आणि याच जोडीने फ्लेवर्स ऑफ कोलीवाडा सुरू केलाय आणि त्यांच्यामुळे आज तुम्हाला ताजी ताजी मासली खायला मिळते. तर नक्की या जोडीसाठी लाईक करा. काय झालं? निखिल तोंड का लपवतोय? हा, निखिलला सांगितलं होतं किमा वगैरे देणार नाश्त्यामध्ये, पण कांदा पोहा दिलाय म्हणून रागवलाय बघा. कांदा पोहा नाश्ता सुरू आहे इकडे. येतील आता गिराक, रेडी होत आहेत सर्व. तर इथे सुरुवात झाली आणि डोंबिवलीवरनं सिद्धेश परब. नमस्कार. हो, आई काय? हो, हा, आई नमस्कार. हा, आणि वहिनी पण आहेत बघा. हो, काय मागवलंय? आता तरी तिसऱ्यात आली आहे. तिसऱ्या थाळी. हो. हा. आणि प्रॉन्स थाळी ऑर्डर केली आहे. हो. आणि व्हेज पुलाव. आज शनिवार आहे ना. अच्छा, आज व्हेज पण खाणार? हा, व्हेज पण खाणार आणि तिसऱ्या थाळी ट्राय केली बघा. नमस्कार आई, काय नाव तुमचं? अश्विनी परब. हो, काय आम्ही कशी तुमचे आहे? व्हिडिओ बघतो तुमचे हो. रोज. व्हिडिओ बघताय ना? त्यादिवशी गुलाबाचा भरपूर बघितला, तो गुलाब हळदीचा. हा, कोलाब्याच्या बांबू के बोंबील. हो, बांबू के बोंबील पण चालू केलं पाहिजे ना इथे. हा, आवडतील ना खायला? हा. आम्ही हा मालवणी, हा, पण आम्ही आगरी फूडचे खूप मोठे फॅन आहोत. हो. प्रचंड आवडतं. थँक्यू. आणि बांबू के बोंबीलचे तर भरपूर सारे फॅन आहेत हो हो. जे मासली ट्राय खातात. करायचं आहे, पण काय ते कुठे हो, मिळतील. हो. आणि काय आहे? तिसऱ्या थाळी तिसऱ्या थाळी कशी आहे? छान ट्राय आहे, केलंय? छान हां, तिसऱ्या मसाला आहे, प्रॉन्स, राईस आहे, भरपूर आहे. हां, सोल कढी आणि सर्व काही आहे बघा. माझी मुलगी आली नाही, तुमची मोठी फॅन आहे. हां, काय नाव तिचं? रोशनी परब. ती रोशनी. तिकडे ऑफिस मधून गेली आहे बदलापूरला हां, तर रिसॉर्टला. रोशनीताई उद्या पण रविवारी पण सुरू आहे. हां, तर जमेल तर नक्की या, आवडेल आम्हाला भेटायला. हो हो. चालेल, खूप छान वाटलं, करा एन्जॉय करा. हां, आणि इकडे अमय, नमस्कार. हो, काय रावस थाली? हां, नाही, प्रॉन्स थाली. प्रॉन्स थाली मागवली, पण रावसचा काटा बघा कसा काढलाय. तुम्ही कुठले प्रॉपर? गोव्याचे. गोव्याचे? हां, आणि गोव्याला नेहमी मासे खाताय ना? तर अमयाची आई आहे. हो, रावसाचा कसं काटा काढला तुम्ही? मस्त. हां, हे बघा, डायरेक्ट डिबोन केलंय. खेचून काढला काय शेपटीनी? नाही, मी पहिलं मांस काढलं हां, आणि मग नंतर हो, त्याच्यातला जो म्हणजे ही तुमच्या इकडची पद्धत आहे का खायची?
नाही म्हणजे असं अख्खं मी पहिल्यांदाच खाते आहे. हा पण छान वाटतंय ते. हा आणि मला हे रावस एकदम फ्रेश वाटलाय. हा. आणि ही थाली पण आहे ना हा. ही नेहमीपेक्षा जरा वेगळी वाटली. वेगळी वाटते. हा, चव कशी कारण आहे? सगळीच हे कोणबी रसा देत नाही ना थालीमध्ये बरोबर. कोणत्याही फिश याच्यामध्ये. हा. तर आणि फिश पण एकदम ताजं आहे. ताजं आहे ना, आवडलंय ना? आवड मस्त आहे. हा, आम्हाला तुमची पद्धत आवडली आणि त्यांना आमची थाळी आवडली बघा. चला मंडळी येते जाते आणि त्यांना जेवण पण आवडते. इथे बलिराम नाईक आहे ज्यांची आपण काल भेट करून दिली होती, मटन स्पेशलिस्ट. तर सुरुवात केली. काय काय टाकलं याच्यात? कांदा टाकलेला आहे, अख्खा खडा मसाला टाकलेला आहे, लसूण Flavors. अद्रकची पेस्ट टाकत आहे. हा, लसूण अद्रकची पेस्ट टाकत आहे. तर येत आहे तुम्ही आपल्या फ्लेवर्स ऑफ कोलीवाड्यामध्ये. चुलीवरचं मटण खायला मिळतंय तुम्हाला. हे बघा तयार करताना चुलीवरचं मटण. ही बघा मस्त चूल पेटवली आणि त्याच्यामध्येच कांदा वगैरे शिजतोय आता. हळद मसाला सर्व काही आपल्या ऑथेंटिक घरगुतीप्रमाणे चुलीवरचा मटण बनतात. मग नाईक साहेब कधी शिकले मटण बनवायला? शाळा सोडली 10वीतनं हां आणि काकाचा छोटासा हॉटेल होता, पहिल्यांदाच हॉटेलमध्ये शिकले. म्हणजे 16-17 वर्षाचे असले तेव्हापासून मी मटण बनवत आहे. मटण बनवतो. हा बघा. आणखी कुठला भारी शेफ पाहिजे तुम्हाला? 30-40 वर्षाचा अनुभव असेल 40 ना? वर्षाचा. हां 40 वर्षाचा अनुभव आहे त्यांना. आणि चुलीवरचा मटण हे बघा. आता तर सिलेंडर महाग झालं, चुलीनी कमबॅक केलं आहे, पण ते पहिल्यापासून चुलीवरचं मटण बनवतात ते बघा. तर या तुम्ही ताजी ताजी मासली तर मिळणारच तुम्हाला आणि सोबत चुलीवरचं मटण पण मिळणार बघा. बलिराम नाईक यांच्या हाती बनलेलं. दुपारी आपण मटण वगैरे बनवून गेलो आणि आता संध्याकाळचे 8:30 वाजलेत आणि इथे प्रथमेश. नमस्कार. हो कुठनं? कोपरकरण्यावरनं ना? काय ट्राय केलं आज? क्रॅब थाली ट्राय केली, खूप छान होती. म्हणजे एकदम स्पायसी तडका, एकदम आग्र्यांचा तडका तसाच. आणखी एक ताई आहे तिथे. नमस्कार. काय नाव तुमचं? शिवानीच दुधी. हां कुठनं आलं तुम्ही? मी इथे दिवेला राहते मुंबईमध्ये. मी कोकणातली. हो काय ट्राय केलं आज? आज आम्ही मस्तपैकी खेकडा ट्राय केला. खूप छान होता, मला खूप आवडला. आवडला? हां. म्हणजे कोकणातली चव मिळाली की कसं होतं? ऑब्व्हियसली थोडं वेगळं असतंच आपल्या इथे. म्हणजे आगरीचा थोडा स्पेशल झणका तिखट होता, मस्त होता. मजा आली ना? पण मजा आली. हां. आणि इकडे भार्गव. नमस्कार. नमस्कार. हो, कुठनं आले तुम्ही? आम्ही घाटकोपर पासून आलोय. घाटकोपरवरनं. हां. हां. आणि कोण आहेत सोबत? माझी दिदी. हॅलो नमस्कार. काय नाव तुमचं? पूर्वा. हां पूर्वताई आहेत. काय सुरमई? हां सुरमई आणि भरलेला पापलेट. हां. कशी आहे चव? एकदम चांगली, बहुत हिट. हां मस्त आहे. हो. एवढा प्रवास करून आलास, आवडलं ना? हो. हां हा बघा भार्गवला आवडलंय. एकदम उत्तम आहे. माझा रिझल्ट आहे म्हणून आम्ही सेलिब्रेशनसाठी हे ठिकाण निवडलं. 12वीचा रिझल्ट आहे ना? किती टक्के पडले तुम्हाला? 81. अरे बापरे मस्त. कॉंग्रॅच्युलेशन. 80% पाडून आले. दोघेच आले भाऊ बहीण? हां दोघं भाऊ बहीण आलेत बघा सेलिब्रेशनसाठी 12वीच्या. चला खूप शुभेच्छा तुम्हाला. हॅलो हॅलो वेलकम. हाय. काय नाव तुझं? काय नाव ताई तुमचं? मधुरा तांबे. लास्ट इयर पण आलेला ना तुम्ही? हो धन्यवाद. या या. हां तर आणखी इथे एक मोठी फॅमिली आहे. हाय. हॅलो. हो अनमा मॅडम आहेत. हॅलो. कुठनं? चेंबूरवरनं ना? आम्ही चेंबूरवरनं, हे लोक दादरवरनं. तलवार साहेब. सिद्धिविनायक. हां मग मंदिरात आलो डायरेक्ट दर्शन देणार काय? हो चालेल चालेल. हॅलो नमस्कार. हो कोण कोण आहे तुमच्यासोबत? हे सगळे आमचे मित्र आहेत. मित्र आहेत. हां. हा आम्ही सिल्वर स्ट्रिक्स म्हणून एक ग्रुप आहे. सिल्वर स्ट्रिक्स. हां. म्हणजे कशी प्लॅनिंग झाली इकडे यायची? मॅडम आहेत ना, ते विन्सी मॅडम आहेत ना, त्यांनी बघितलं तुमचं ते ॲडव्हर्टाइजमेंट. या मॅडम. हा आणि मग आम्हाला सगळ्यांना सांगितलं. विन्सी मॅडम. हां. विन्सी मॅडम काय रील बघितली? हो रील बघितली. व्हिडिओ बघितला?
यूट्यूब व्हिडिओ बघितला आणि सर्वांना रेडी केलं. हो सगळ्यांना हा, सगळ्यांना त्यांनी ready सांगितलं केलं. आम्ही सगळे रेडी झालो पण अरे वा. आणि- आवडतं आम्हाला हो. असलं आणि जे जेवण त्यांनी रेकमेंड केलंय ते कसं वाटलं? चव चांगलं कशी आहे? चांगली आहे छान आहे चांगली ना? आहे yes. काय ट्राय केलंय? क्रॅब. हा मी हा. क्रॅब घेतलंय, त्यांनी रावसची थाळी घेतली आहे, हा. त्यांनी पण क्रॅब घेतली आहे आणि ओके. त्यांनी प्रॉन्सची थाळी घेतली. हा हे बघा रावस कट करून दिलंय त्यांना मस्त. हो, त्याच्यातलं आम्ही घेतलं मस्त थोडं. आहे ना? हा, हो. हम नॉर्मली मच्छी नहीं खाता है हा मगर उसका प्रेपरेशन देख के हाँ। थोड़ा मर्जी हुआ खाने के लिए आवडला? आम्ही खातात. फ्लेवर्स ऑफ कोलीवाडा एकदम चांगला, इट्स वंडरफुल, इट्स व्हेरी नाईस. वी कम हियर फॉर द फर्स्ट टाइम बट वी आर एन्जॉयिंग. सगळ्यांना रेकमेंड करतो. हा, सर्वजण आहेत बघा, फुल एन्जॉय करतायत. हा. मी रेकमेंड करतो कोणाला पण माशी खायची असेल तर इकडे येऊन खा. थोडा बॉम्बेतून दूर आहे पण वर्थ इट. म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे सर्व थकान मिटून जाईल तुमची मासली खाल्यावरती. सर्व एन्जॉय करतायत बघा. थँक्यू. तर तनिषा इथे. हाय. काय लिहिलंय तुझ्या इथे? खाऊन पिऊन मस्त. काय खाल्लंस तू? मी खाल्लं क्रॅब. क्रॅब कसं होतं? खूप छान आणि मस्त होतं. हा आणि क्रॅब मधला जो मीठ असतं तो कोणी काढून दिला तुला? तो माझ्या आईने काढून आईने काढून दिला. खायला मजा आली ना? पण मजा आली. आवडला? आवडला. कोण कोण आहे तुझ्यासोबत? माझ्यासोबत आई आणि हा. आजी आहे. हॅलो. हो काय ट्राय केलं? ताई तुमचं नाव काय? माझं नाव चित्रा पटेल. हो मी ट्राय केले सुरमई थाली. सुरमई थाळी कशी होती? छान छान. हो तुम्ही पण सुरमई थालीच खाल्ली? हो व्यवस्थित आहे ना सर्व? फ्रेश? छान. हायली रिकमेंड. हो चालेल. हां तुमच्यापेक्षा या मॅवनी एन्जॉय केलंय मला वाटतं. तनिषा मॅव कितवीला आहेस? मी ना थर्ड स्टँडर्डला आहे. थर्डला? हा. बापरे अख्खा क्रॅब खाल्लास? हा. आणि बघ थर्डला आहे आणि पूर्ण क्रॅब खाल्लाय तिने. मस्त. थँक्यू. थँक्यू बाय. इथे मधुराताई आणि त्यांची पूर्ण फॅमिली दिसते. हॅलो. आणि फ्रेंड्स पण आहेत. हॅलो. राहुल सर आणि शबनम मॅडम नमस्कार. आम्ही आज चुलीवरचा मटण बनवलंय. कसं वाटतंय? हां हळदीच्या मटणाची आठवण झाली एकदम. हल्दीची आठवण आली? येस येस. हां नक्कीच आठवण येणार कारण एकदम धीमी आचमध्ये लाकडं वगैरे टाकून हे जे मागे तुम्हीच्या उभ्या आहेत ना त्यांनी बनवलंय स्पेशली. हो मटण बनवलं ना आज आपण चुलीवरचा. आवडलाय सर्वांना. हां त्यांनी स्वतःहून बनवलंय. हां हे ऋषालीताई आहेत, ओनर आहेत इकडच्या, त्यांचे बाबा आहेत, त्यांनी बनवलंय आणि आवडलाय बघा सर्वांना. तुम्ही काय ट्राय करताय? सुरमई थाली घेतली. सुरमई थाली. गेल्या वर्षी मी पापलेट ट्राय केलं होतं, पापलेट हा. थाली. यावेळी सुरमई ट्राय करते. गेल्या वर्षी पण आले होते ना तुम्ही? तुमचा आणि- व्हिडिओ बघूनच आम्ही आलो हो, होतो. छान होता ना अनुभव? खूप छान होता, हां, खूप आणि छान. यंदा पण तसाच आहे ना? येस. हो. आम्हाला कळलंच नाही 1 वर्ष कधी झाला ते. तुम्ही अरे वा. व्हिडिओ मध्ये सांगितलं तेव्हा कळलं की अरे 1 वर्ष झालं. पण लास्ट टाइम दोघेच आले होते. हा मी तिघं आलेलो. तिघं आलो होतो आज आणि आम्ही फ्रेंड्सना हां, पण घेऊन फ्रेंड्सला आलो. पण घेऊन आले. वर्थ आहे ना सर? हां चालेल. आवडलाय बघा त्यांच्या फ्रेंड्स. थँक्यू. करा. आणि बघताय तुम्ही आपला मित्र गणेश पण आलेला आहे. वेलकम गणेश आणि वहिनी. सी फूड थाली फेस्टिवलमध्ये तुमचं स्वागत आहे. हो कसं वाटतंय? मस्त वाटते. आणि संडेची मेजवानी हवी असेल तर नक्कीच या. फ्रेश मच्छी ऑनलाईन बुकिंगला मला वाटते 15% डिस्काउंट आहे, तर त्याचा लाभ घ्या. दादा नंबर देईलच. जास्तीत जास्त बुकिंग करा आणि इथल्या जेवणाचा आनंद घ्या. चला मंडळी सर्व काही आटपलं आहे आणि फायनली आपलं पण जेवण आलं आहे बघा. स्टफ पापलेट थाली मधला स्टफ पापलेट दिसते तुम्हाला आणि ते सुरमई. आजपर्यंत आपण आपली मंडळी जे जेवायला आली त्यांना विचारत आलो आहे कसं आहे स्टफ पापलेट, कसं आहे सुरमई, कशी आहे सुरमई, कसं आहे जेवण. आज आपण सर्व टेस्ट करून आपला पण एक रिव्ह्यू देऊया ना उमा? उमा भरपूर कामं करते. बाजूला मसाल्यांचा स्टॉल लावला आहे
मसाले पण विकते आणि थालींची ऑर्डर पण घेते. हां, आणि गणेश मित्र बघा किती वाजता आलं आहे. नाही तू पण घेतलीस ना ऑर्डर? हां, गणेशनी पण ऑर्डर घेतली आणि आता सर्वजणं आपली मंडळी जेवायला बसलीत. त्यांच्यासोबत आपण पण जेवायला बसले. भाकरी पण एकदम मस्त आहे. ग्रीन चिकन, वा, चिकन पण लय भारी आहे आणि सुरमई पण लय भारी आहे. स्टफ पापलेट, म्हणूनच सर्व एकदम खुश होऊन जातात आहे ना. तर हा व्हिडिओ रविवारी दुपारी 2 वाजता येणार आहे. रविवारी संध्याकाळी पण तुम्ही येऊ शकता आणि ताजे ताजे मासे, चिकन आणि सर्व काही खाऊ शकता. जर इच्छा होते तर नक्की प्लॅन करा, कारण असा फेस्टिवल आता तुम्हाला पुढच्या वर्षीच मिळणार आहे. हां, आवडेल ना गणेश आले तर? रविवारचं संध्याकाळचं जर बेत असेल तर नक्की रेकमेंड करेन, कारण खूप फ्रेश आणि टेस्टी फिश आहे, तर नक्की या. तर व्हिडिओ आवडला असेल, चुलीवरचा मटण आवडला असेल, खायची इच्छा असेल तर पुन्हा एकदा सांगतो नक्कीच या. टिल दॅन टेक केअर, बाय बाय. चला.